ध्येयं सदा परिभवग्नमभीष्टदोहम् तीर्थास्पदं शिवविरिञ्चिनुतं शरण्यम् हृद्यार्तिहं प्रणतपालभवाब्धिपोतं वन्दे महापुरुषते गजाननं भूतगणाधिसेवितं कपिध्वजम्बोफलचारुभक्षणम् उमासुतं शोकविनाशकारणम् नमामि विघ्नेश्वरपादपङ्कजम् भवानी शङ्कर वन्दे श्रद्धा विश्वासरूपिणा याभ्यां विना सिद्धा स्वान्तमीश्वरम् लोकाभिरामं रणरङ्गधीरम् राजीवनेत्रं मृगोंशनाथम् कारुण्यरूपं करुणाकरन्तं श्रीरामचन्द्रं शरणं प्रपद्ये। नारायणं नमस्कृत्य नरं चैव नरोत्तमं देवीं सरस्वतीं व्यासं ततो जयमुदीरये। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्मपरानन्दम् ईशमालं दिवल्लभम्। नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानन्दरूपा नमो सद्गुरु भक्तकल्याणमूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ति। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्री गुरुवे नमः। तस्मै श्री गुरुवे नमः।
श्री राधे मेरे स्वामी मैं राधे बोला जन्म जन्म दियो श्री वृंदावन में आए हनुमंत विराजी कथा कहूँ मति अनुसार प्रेम सहित गाई पदारी पवन कुमार पदारी पवन कुमार श्री राधे राधे गोविंद राधे।
बोल कृष्ण कन्हैया की। श्रीमद्भागवत महापुराण की। पंढरीनाथ भगवान की। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की। संत श्री साधु बाबा महाराज की। बोलो रे भाई सब संतन की। राधे राधे। परम मंगलमय परस्पर अखिलेश्वर अकारण करुणावरून आलय भक्तवंशकल्पतरू तडिद्विज विनिंदित पितांबरधारी श्री बालकृष्णलाल भगवंताची वाङ्मयीन प्रतिमूर्ती श्रीमद भागवत महापुराण। सज्जन हो, आज आपल्या उत्सवाचा पंचम दिवस म्हणजे 5वा दिवस आणि 5व्या दिवसाच्या कथेला प्रारंभ करण्यापूर्वी गावातील सर्व अधिष्ठित देवी देवतांना वंदन करून व्यासपीठ विराजमान गोपाल कृष्ण भगवान परमात्म्याच्या चरणावर कोटी कोटी वंदन करतो। सद्गुरुदेव भगवंताच्या चरणावर कोटी कोटी वंदन करून त्यांच्या दरबारामध्ये या पावन पवित्र सुंदर कथेचं आयोजन केलं। भगवान पंढरीश परमात्मा समर्थ सद्गुरु संत श्री गजानन महाराज महान संत श्री साधू बाबा महाराजांच्या चरणावर सुद्धा कोटी कोटी वंदन करतो। या संस्थांचे अध्यक्ष उपाध्यक्ष आदी करून सर्व पदाधिकारी मंडळी, सर्व आयोजक मंडळी, अन्नदान करणारे सर्व अन्नदाते, वर्गणी देणारे सर्व वर्गणी दाते, श्रमदान करणारे सर्व श्रमदाते, या सर्व दात्यांच्या चरणावर कोटी कोटी वंदन करतो। आपल्या कथेचे यजमान परमादरणीय हरिभक्तपणाचे आमचे विनोद भाऊ, आमच्या ताई साहेब, त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो। व्यासमंचावर उपस्थित सर्व गायक वादक महाराज मंडळी, श्रवणवाले दादा, श्रीमद भागवत कथेचे अमृतपान श्रवण करण्याकरता उपस्थित सर्व संत सज्जन माईबाप, तुम्हा सर्वांच्या चरणावर या पवित्र व्यासमंचावर कोटी कोटी वंदन करतो। राधे राधे। राजा परीक्षित भगवान परमात्म्याचा जन्मोत्सव गोकुळामध्ये मोठ्या थाटामाटात मोठ्या उत्साहाने साजरा झाला आणि तोच भगवंताचा उत्सव आपणही सुद्धा आपल्या गावामध्ये
फार मोठ्या आनंदाने उत्साहाने साजरा केलाय. सज्जन हो, आपण सर्वजण अतिशय भाग्यवान आहात. भगवान परमात्म्याचं ते गोंड स्वरूप बघितलं सर्व गोपिकांनी आणि पागल झाले. कारण भगवंताचं रूप एवढं सुंदर होतं. भगवान परमात्म्यासारखं सुंदर या जगाच्या पाठीवर दुसरं कोणीच नव्हतं. भगवंत आपला स्वतःचा चेहरा जेव्हा आरशात बघायचे तेव्हा स्वतःचा चेहरा बघितल्यानंतर स्वतःच मोहित व्हायचे. भगवान परमात्मा स्वतःचा चेहरा बघूनच मोहित होत असेल तर विचार करा मायबाप होते किती सुंदर असे हो. मी नेहमी सांगत असतो या जगामध्ये एवढे काही सुंदर स्त्री आणि पुरुष आहेत, एवढे सुंदर आहे, त्यांना बघितलं तर असं वाटतं नुसतं बघत राहावं. काय चेहऱ्यामध्ये काही काही जादू असतं नाही का. असे फुलासारखे चेहरे त्या भगवान परमात्म्याने बनवले माई बापू. पण मला सांगा, हे सुंदर फुलासारखे चेहरे बनवणारा तो भगवान परमात्मा तो किती सुंदर असेल. नाम तुम्हारा तारनहारा, नाम तुम्हारा तारनहारा, कब तेरा दर्शन होगा जिनकी रचना इतनी सुंदर, वो कितना सुंदर होगा, वो कितना सुंदर होगा. नाम तुम्हारा नाम तुम्हारा
सुंदर चेहरे बनवले या जगामध्ये, तो सुंदर चेहरे बनवणारा भगवान परमात्मा किती सुंदर असेल. त्या भगवान परमात्म्याचं रूप त्या गोपिकांनी बघितलं आणि पागल झाले. 6 महिने उत्सव चालला. किती महिने? झोप नाही लागत ना? किती महिने? 6 महिने. आपणही सुद्धा आपल्या बाळाचा उत्सव करतो. किती दिवस? वसंतराव, आपणही आपल्या बाळाचा उत्सव करतो. नामकरण सोहळा करतोय ना? किती दिवस करतो? 1 दिवस. मग 1 तास 2 तास भगवान परमात्म्याचा उत्सव सज्जन हो 6 महिने चालू होता. त्या भगवान परमात्म्याचं रूप त्या गोपिकांनी बघितल्यानंतर सर्व पागल झाले. त्यांना भूकाही लागत नव्हत्या आणि तहान सुद्धा लागत नव्हती. कारण त्या भगवान परमात्म्याच्या रूपामध्ये एवढी मोठी शक्ती आहे सज्जनो. त्या भगवंताचं रूप बघितल्यानंतर सर्व तहान भूक विसरून गेले. गोकुळवासी त्यांना एकच तहान लागली होती. मुझे प्यास लगी हरि दर्शन की, मुझे प्यास लगी हरि दर्शन की, हरि दर्शन की, प्रभु दर्शन के, प्यास लगी हरि दर्शन की. सर्वांना एकच तहान लागली होती त्या प्रभूच्या दर्शनाची. भगवान परमात्म्याचं रूप बघितलं, सर्व पागल झाले. कसे दिवस जात होते काहीच माहिती पडली नाही. त्या गोकुळामध्ये आनंदी आनंद होता. पण इकडे सज्जन होतो कंस मात्र एवढा दुःखी होता. त्या योगमायेने जेव्हा सांगितलं होतं किंमया हतयानंद जाता खल तवांत कृत यत्र कोमा पूर्व शत्रुर माही शुक्रपनानुवथा. अरे कंसा, तुला मारणारा तुझा काळ माझ्या आधी जन्माला आलाय. हे जेव्हापासून त्याला कळालं ना तेव्हापासून त्याची झोपच उडाली. स्पष्ट क्लिअर करा. त्याला सगळीकडे आपला शत्रू दिसत होता. तो एवढा घाबरला आणि त्याला सर्वत्र आपला शत्रू दिसू लागला. जेवायला बसला ना तरी ताटामध्ये शत्रू दिसू लागला त्याला. पाणी पिताना ग्लास मध्ये तो कृष्ण दिसू लागला. सगळीकडे त्याला कृष्णाचं दर्शन होऊ लागलं. मला सांगा, खरंच पापी असेल का? काय वाटतं तुम्हाला? कंस हा पापी असेल का पुण्यवान असेल? आपण आपल्या या जन्मात मरेपर्यंत नाही, जेवढे काही जन्म घेईल ना, कोटी जन्म घेईल आपण, तरी त्याचं दर्शन होईल की नाही याची गॅरंटी नाही. स्वप्नातही त्याची झलकही पाहणार नाही आपण. त्याला तर सगळीकडे दिसू लागला. मला कधी कधी संभ्रम निर्माण होता माझ्या मनामध्ये की कंस खरंच दुष्ट असेल का, पापी असेल का? जर हा पापी असता ना सत्य हो, तर याला भगवान परमात्म्याचं दर्शन झालंच नसता. पाण्याच्या ग्लास मध्ये सुद्धा त्याला कृष्ण दिसत होता.
जिकडे पाहिल ना तिकडे त्याला प्रभूचंच दर्शन होत होतं. त्याने लगेच तातडीची बैठक घेतली आणि सांगितलं, ऐका, माझ्या शत्रूला जो कोणी मारेल त्याला मी अर्ध राज्य दान देणार आहोत. कडक वाटते थोडं. अर्ध राज्य दान. त्या ठिकाणी एक स्त्री बसलेली होती, महिला. ती उठून उभी राहिली आणि कंसाला बोलू लागली, कंसा, अरे तुझी बुद्धी भ्रष्ट झाली की काय? त्या कृष्ण त्या कार्ट्याला मारण्याकरता अर्ध राज्य दान द्यायला तयार झालास तू? मूर्खपणा करू नको. काय गरज आहे अर्ध राज्य दान द्यायची? अरे मी आत्ता जाते आणि त्याला आत्ताच्या आत्ता मारून मुरगडून परत येते लगेच्या लगेच. त्या टिचभर कार्ट्याला मारायला अर्ध राज्य दान द्यायची काय गरज काय? हिला काय माहिती होतं तो कोण होता? तो कोण होता माहिती आहे का तुम्हाला? त्या ती बाई कोण होती माहिती आहे का? पुतना. ते म्हणू लागले त्या टिचभर कार्ट्याला मारायला अर्ध राज्य दान द्यायची काय गरज आहे? पण तिला माहिती नव्हतं, ज्याला आपण सामान्य कार्ट समजतो त्या सामान्य कार्ट नसून ते कोण होतं माहिती आहे का? तिच्या बापाच्या 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 बापाचा बाप होता. आता जाते म्हणले आणि मारून टाकतो त्याला. कंस म्हणू लागला, पुतणे, तू तुझा चेहरा बघितला का आरशात? अकराड विकराड चेहरा तुझा, तुझे दात कसे, तुझे डोळे कसे, तुझं नाक कसं, तुझं तोंड कसं. तुला बघितल्यानंतर लोक घाबरून पडेल, तुला घरामध्ये सुद्धा घेणार नाही. आणि मोठी सांगू लागली, आताच्या आता जाते मारून टाकते त्याला. ते म्हणू लागले, अरे कंसा, मी मायावी राक्षसी नाही. मला जसं म्हटलं तसं रूप घेता येतं, त्याची काळजी तू अजिबात करू नको. काय केलं सज्जन हो? पुतण्याने अतिशय सुंदर रूप धारण केलं. अतिशय सुंदर रूप धारण केलं. एवढं सुंदर रूप होतं. तिच्याच पुढे स्वर्गामध्ये देवांगना सुद्धा खेळले. सुंदर रूप धारण केलं आणि गोकुळामध्ये आली. तिने आपल्या स्तनामध्ये हलाहल नावाचा विष भरलेला होता आणि ते विष एवढं जहाल होतं, त्याच्या नुसत्या वासानेच मुलं पटापटा मरून पडू लागली. गोकुळामध्ये आली आणि गोकुळामध्ये 10 दिवसाच्या आतमध्ये जेवढे काही मुलं जन्माला आली होती तेवढ्याही मुलाला मारायला तिने सपाटा चालू केला आणि सगळ्या मुलांना मारत 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 ती नंद बाबाच्या राजवाड्यामध्ये आली. राजवाड्यामध्ये आल्यानंतर दार ठोकलं. यशोदामाया धावत आल्या. दार उघडून पाहते तर अतिशय सुंदर स्त्री दारामध्ये उभी होती. सज्जन हो, यशोदा मातेने त्या पुतणीचं रूप बघितलं आणि यशोदामाया पागलच झाल्या. सारख्या टकाटका तिच्याकडे बघतच राहिल्या. पुतना म्हणते, यशोदे, तुम्हाला आतमध्ये बोलावते की नाही का? नुसते टुकू 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 माझ्याकडे बघतच राहतेस. यशोदामाया भानावर आल्या, विचार करू लागल्या, बापरे, मी तर एवढी सुंदर स्त्री आतापर्यंत माझ्या डोळ्याने बघितली नाही. ठीक आहे, ये ना आतमध्ये ये. अगं, मला कळाला तुझ्या घरी लाला जन्माला आलाय म्हणून, आणि म्हणून तुझ्या लालाला पाहण्यासाठी मी आली. बघू कुठे आहे तुझा लाला? यशोदामाया म्हणू लागल्या, अगं, माझा लाला नेमकं झोपलाय. आतापर्यंत एवढा त्रास दिला त्याने, झोपतच नव्हता आणि आता नेमकं झोपलाय. तू एक काम कर, तो जोपर्यंत उठत नाही ना तोपर्यंत थोडी थांब, तू उठल्यानंतर घे. यशोदा मातेचं बोलणं भगवान परमात्म्याने पाळण्यातून ऐकलं
आणि भगवान परमात्मा म्हणू लागले, काय माझी मैया बोडी आहे, मी का झोपासाठी थोडी आलो इथे. नाही, बवणीचं गिऱ्हाईक आहे. बवणीचं गिऱ्हाईक जर परत जर गेलं तर धंदा कसा चालेल आपला. भगवंतानी अशी जादू केली, जोरजोरात रडायला सुरुवात केली. भगवंतानी जोरजोरात रडू लागले आणि त्या रडण्याचा आवाज पुतण्याने ऐकला आणि पुतना म्हणू लागली, यशोदे काय खोटारडी आहेस का तू म्हणत आहे तुझा लाला झोपलाय आणि ते बघ जागा आहे, ओरडू लागला जोरजोरात. कधीपासून शिकली तू खोटं बोलायला. यशोदा मैया म्हणू लागला, काय विचित्र कार्ट आहे, आतापर्यंत झोपत नव्हतं, कसं तरी झोपलं नेमकं, उठलं पण, आणि आता मात्र यशोदा मैया म्हणू लागल्या, ठीक आहे तू त्याला घे बरं, कारण घरामध्ये एवढी कामं पडलेली आहेत, भयंकर काम आहे, तोपर्यंत मी उरकून घेते, तू लालाला घे. आता हिला तेच पाहिजे होतं. कुणाला काय माहित बाप्पा, कुणाला कुणाला अजून रेंज पकडायची आहे. अजून रेंज पकडलेली नाही कोणीच. सध्या घरीच आहात तुम्ही सगळे बसलेले, मला कळतं रेंज. मोबाईलची रेंज टावर कमी आहे थोडं, ते सोडतर करायला लागलं. रेंज पकडली नाही, रेंज पकडावं लागते. रेंज पकडली की माझ्या लक्षात येते आता फुल रेंज आहे, आता मोबाईल फुल काम करू शकता. कोणाला म्हणू लागली यशोदा मैया? पुतनेला. आता पुतनेला तेच पाहिजे होतं. यशोदा मैया आतमध्ये गेल्या काम करण्याकरिता आणि पुतना मावशी भगवान परमात्म्याच्या पाळण्याजवळ आली आणि त्या पुतनेने भगवंताचं ते रूप बघितलं आणि पागल झाली ती पण. एवढी पागल झाली, ते भगवंताला मारायला आली होती, पण तो आपला क्रूर स्वभाव विसरूनच गेली आणि नुसती त्या भगवान परमात्म्याला निरखून बघू लागले. जेव्हा भानावर आली ना पुतना, तेव्हा मात्र म्हणू लागले, बाप रे बाप, काय विचित्र कार्ट आहे, काय जादू आहे या कार्ट्याच्या नजरेमध्ये, मला पागल केला. अरे एवढी दृष्ट असणारी मी जर याला बघितल्यानंतर पागल होत असेल तर हे गोकुळवासी का पागल होणार नाही हो? हा, पुतना कशी होती हो, चांगली होती का ती? पुतना लोक बालग्नी राक्षसी रुधिराशना जिगांसया पे लोक बालग्नी राक्षसी रुधिराशना जिघांसयापि हरे स्तनम दत्वा सद्गतिम. ती भगवंताला मारण्याकरता आपल्या स्तनामध्ये हलाहल नावाचा विष भरून आली होती. भयंकर दृष्ट प्रवृत्तीची होती, परंतु ती आपला स्वभावच विसरून गेली. मानावर आली, बाप रे बाप, काय विचित्र कारण आहे, मला सुद्धा मोहित करते, पण लक्षात ठेव मी तुझा काळ आहे. आणि पोतण्याला आता नक्की माहिती होतं हे काही मिनिटापुरतं जिवंत आहे, आता लगेच मरणार नाही का, आता लगेच याला मी मारून टाकणार, पण कोण कुणाला मारेल हे तर वेळ ठरवत असतात. बरेच लोक म्हणतात त्याचा तर मी बजेटच बसवतो, कदाचित आपलाही बजेट बसण्याची दाट शक्यता आहे. म्हणून माणसाने भ्रमात राहू नये. कुणी कोणाचा बजेट बसवत नाही माय बापा, लक्षात ठेवा. भगवंत बरोबर सगळ्यांचा ज्याचा त्याच्या पद्धतीने बजेट बसवते. घमेंड करू नये माणसाने, कशाचीच घमेंड नको आहे. रावणासारखा एवढा मोठा शक्तिशाली असणारा, त्याचे तर घमंड शेवटपर्यंत टिकली नाही हो.
रावणात ताकद किती होती हो? कैलास पर्वत उपटून टाकण्याची मुळासहित